म्हटलं की पर्वणी, शनिवार म्हटलं की पर्वणी, मंगळवार म्हटलं तर मनावर काम करणार, बुधवार म्हटलं तर भारी एखादा वेगळा टॉपिक घेणार, गुरुवार म्हटलं तर फ्युअल इन्फॉर्मेशन, शुक्रवार म्हटलं तर डॉक्टर आपल्या घरी. या सगळ्या गोष्टी करता करता सोमवार पासून शनिवार पर्यंत पॅक आणि रविवारी स्पेशल. काल किती लोक नव्हती. काल मेटाबॉलिझम वर एवढं भारी मुग्धा मॅडमने आपल्याला नॉलेज दिलं. मस्त आपण असायला पाहिजे, सगळ्या गोष्टी घ्यायला पाहिजे, कारण नॉलेज हे कधीही जात नाही. कायम परमनंट आपल्या जवळ राहणाऱ्या गोष्टीसाठी आपण काम करायला पाहिजे. आता केलं काहीतरी, पाहुणे येणारे, स्वयंपाक करणारे, झालं खाल्लं गेलं उद्याला, पण नॉलेज डोकीत राहिलं. तसं सगळं घेत चला, कारण आज सोमवार. अर्चिता मॅडम योग शिक्षिका आहेत, शिक्षिका पण आहेत, भारी स्पीकर आहे आणि इन्स्टंट स्पीकर आहे. त्यामुळे कुठलाही विषय आता जरी तिला बदलून तुम्ही सांगितला तरी ती घेऊ शकता. एवढं परफेक्ट वाचन, आणि याच्याशिवाय ते होत नाही, आणि प्रारब्ध खूप चांगलं लागतं. आणि ते अर्चिताच्या बाबतीत सगळं आहे. त्यामुळे जोरदार क्लॅप करणार आहोत आपण अर्चिता मॅडम साठी. कंटिन्यू. सुमित सर ऑल म्यूट टाका. येस ताई. गुड मॉर्निंग सगळ्यांना. प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आज प्रजासत्ताक दिन आहे. अर्चिता, 2 डिव्हाइस चालू आहेत हॉलमध्ये. एक त्याच्यातला म्यूट कर. काही आवाज व्यवस्थित आता येतोय. लॅपटॉप. येस. तर मस्तपैकी आज प्रजासत्ताक दिन आहे. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम हिंदुस्तान हमारा. खरंच किती छान भारत देश आहे. या पृथ्वी तलावरती भारत देश असा आहे की जिथं संस्कृती आहे, संस्कार आहे. भारताला असं म्हणायचं की सोने की चिडिया, म्हणजे सोन्याचा असणारा हा देश, सोन्याचा धूर निघणारा असा देश भारत देश हा कृषी प्रधान देश आहे. बऱ्याच गोष्टी इथं घडलेल्या आहेत. म्हणजेच काय की ही संस्कृती इतकी श्रीमंत आहे भारताजवळ, आणि या संस्कृतीचा खरंच आपण सगळ्यांनी अभिमान बाळगला पाहिजे. खरं तर पाहिलं तर भारत या शब्दामध्येच एक ताकद आहे. तर भा म्हणजे काय की प्रकाश, किरण, विद्युत, आणि रथ म्हणजे रममान होणे. जो प्रकाशामध्ये, जो किरणांमध्ये रममान होणारा देश म्हणजे भारत देश. भारताची संस्कृती ही खूप मोठी आहे. कारण भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्ञात अज्ञात अशी कितीतरी लोक आहेत की ज्यांनी आपल्या जीवाची बाजी लावलेली आहे. आपल्याला ठराविक नावं माहित आहेत, पण त्याच्यापेक्षा काही नावं अशी पण आहेत जी इतिहासाच्या पानावरती नाहीये. म्हणजे काय की त्यांनी जे बलिदान दिलेलं आहे, ते बलिदान या भारत मातेच्या मातीसाठी दिलेलं आहे. आणि खरोखरच आपण या सगळ्या व्यक्तींसाठी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे की त्या काळामध्ये जर त्यांनी भारतासाठी स्वतःचं बलिदान दिलं नसतं तर अजून सुद्धा आपण पारतंत्र्यात राहिलो असतो. कारण आताचं लाईफस्टाईल कसं आहे की जितका रिलॅक्स, निवांत, शरीरासाठी जितकं रिलॅक्स राहता येईल तितकं आपण राहत असतो. पण त्याच्यासाठी प्रामाणिकपणा, स्वाभिमान या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि त्या काळातल्या लोकांनी खरंच किती स्वाभिमानी होते, किती प्रामाणिक होते की त्यांनी भारतासाठी, भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. पण ते स्वातंत्र्य त्यांनी उपभोगलं नाही, पण आपण आता उपभोगतो. म्हणून त्याच्यासाठी खरंच आपण मनापासून त्याच्यासाठी धन्यवाद दिला पाहिजे. आणि म्हणून सांगावंसं वाटतं की भारत मातेच्या या मातीसाठी सगळ्यांनी एकदा का होईना प्रणाम केला पाहिजे. आपण फक्त प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन हे 2 दिवस येतात, त्या दिवशी आपल्या मनामध्ये इतकी प्रचंड देशभक्ती असते, खूप देशभक्ती असते, भारताबद्दल खूप कौतुक वाटायला लागतं, हा देश आपला वाटायला लागतो. पण एरवी काय करत असतो, इतर दिवशी का बरं ह्या भावना आपल्या मनामध्ये निर्माण होत नाहीये? खरं तर रोजच आपल्या भारत मातेविषयी, या मातीविषयी आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे. पण ते आपण राहत नाही, फक्त हे 2च दिवस. आणि काही लोकांची तर टेंडन्सी अशी असते की स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन म्हटलं की शासकीय सुट्ट्या, मस्तपैकी सुट्ट्या एन्जॉय करतात, बाहेर फिरायला जातात, करतात. पण कुठंतरी काहीतरी आपण या भारतामध्ये राहतो, या देशासाठी, या देशातील लोकांसाठी, या देशातील जीवांसाठी थोडं काहीतरी केलं पाहिजे, अशी भावना मात्र आपल्याकडे निर्माण होत नाहीये. ती निर्माण झाली पाहिजे. आणि म्हणूनच आजचा हा दिवस आपण सगळ्यांनी एक स्पेशल दिवस म्हणून साजरा केला पाहिजे, फक्त एक सुट्टीचा दिवस म्हणून नाही. म्हणून आजच्या दिवशी सगळ्यांना एकच संदेश देऊ इच्छिते
की या मातेबद्दल आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे, या मातीबद्दल कृतज्ञ राहिली पाहिजे. भारताचा नकाशा पाहिला तर तो भारताचा नकाशा तुम्ही जर कमरेवरती हात ठेवून उभे राहिलात तर सेम टू सेम भारताच्या नकाशासारखा होतो. म्हणजे वरचं जम्मू काश्मीर जे आहे ते आपलं डोकं आहे, मध्ये जे मध्य प्रदेश आहे ते आपलं हृदय आहे आणि खाली जे केरळ, तामिळनाडू वगैरे आहेत ते पाय आहेत. म्हणजे पूर्ण अशी जी मूर्ती आपल्या शरीराची जशी रचना आहे तशीच आपल्या भारत मातेच्या नकाशाची सुद्धा रचना पाहिलं तर तशीच रचना आपल्या नकाशाची सुद्धा आहे. जसं आपण आपल्या हार्टचं, आपल्या डोक्याचं, आपल्या पायाला जितकं महत्व आहे तसंच प्रत्येक भारतातील प्रत्येक राज्याचं, प्रत्येक लोकांचं, प्रत्येक जाती धर्माचं महत्व हे असतं. आणि त्यामुळं आपण एकोप्याने राहणे, एकमेकांच्या मध्ये विश्वास, प्रेम, आपुलकीने राहणं हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून इथे एक उदाहरण द्यावंसं वाटतं. जेव्हा भगवान राम वनवासाला निघालेले होते, 14 वर्षाचा वनवास त्यांना झालेला होता आणि वनवासाला जात असताना सगळं वैभव, सगळं राज्य, सगळ्या गोष्टी सोडून ते जात होते. जात असताना रथातून अयोध्येच्या बरोबर नगराच्या बाहेर येतात आणि अयोध्या नगराच्या बरोबर बाहेर आल्यानंतर रथातून खाली उतरतात आणि भगवान राम जे असतात ते अयोध्येची जी माती असते ती माती आपल्या एका कपड्यामध्ये बांधून घेतात. कपड्यामध्ये बांधून घेतात आणि बांधून घेतल्यानंतर तिथले जे नगरवासी असतात ते नगरवासी सगळे येतात आणि नगरवासी भगवान रामला विचारतात की तुम्ही सगळं काही सोडून चाललेलं आहे. संपत्ती, राज, वैभव सगळा राजपाट तुम्ही सोडून चाललेला आहे आणि जाताना ही अयोध्येची माती मी त्याची पुरपुंगी बांधून का नेत आहे? तर राम भगवान म्हणतात हे जी माती आहे ही माती मला अयोध्येची आठवण करून देते. 14 वर्ष या मातीशी मला जोडलं गेलं पाहिजे आणि म्हणून ही जी माती आहे ही माती मी तिथून घेऊन जात आहे असं म्हणतात. आणि रोज उठल्यानंतर सकाळी भगवान राम जे असायचे ती माती आपल्या कपाळाला टिलक म्हणून लावून घ्यायची आणि त्या माती सोबत होती म्हणून भगवान रामना कधी वाटलं नाही की आपण अयोध्येपासून लांब आलो. ज्या वेळेला युद्ध रावणाशी होतं, रावणाशी युद्ध झाल्यानंतर राम, लक्ष्मण, सीता हे काही दिवस लंकेमध्ये वास्तव्य करतात आणि लंकेमध्ये काही दिवस वास्तव्य केल्यानंतर ती इतकी सुंदर लंका असते आणि त्यावेळेला लक्ष्मण त्या रामांना म्हणतात की इतकी सुंदर ही लंका आहे, आपण कायमस्वरूपी इथेच वास्तव्य करूया, इथेच राहूया. तेव्हा भगवान राम म्हणतात ही लंका कितीही सुंदर असेल, कितीही छान असेल, पण ही लंका अयोध्येपेक्षा महान नाहीये. कारण अयोध्येची भूमी, अयोध्येची माती जितकी पवित्र आहे भारतातील, तितकी पवित्र ही लंकेची माती नाहीये. त्यामुळे इथं कितीही वैभव असेल, इथं कितीही सुंदरता असेल, तरी पण आपण मात्र अयोध्येलाच गेलं पाहिजे असं म्हणून राम हे अयोध्येला येतात. म्हणजे त्या मातीबद्दल इतका प्रामाणिकपणा, त्या मातीबद्दल इतकी आस्था, त्या मातीबद्दल इतका कुतूहल, प्रेम, आपुलकी हे कुठंच तसं काय नाहीये बरं. हे सगळं आहे पण आपण आवाज येतोय आवाज येतोय अर्चिता थोडा ब्रेक व्हायला लागलाय, आवाज बारीक बारीक येतो यायलाय. मी सुमित सरांना कॉल केले तेवढ्यासाठी. बारीक आहे. लॅपटॉप असेल तर आवाज मोठा कर त्याचा. एवढा भारी विचार ऐकायचा झालं तर मध्ये थोडी विघ्न येणार बरं का. कारण कुठल्याच गोष्टी सहजासहजी लाईफ मध्ये भेटत नाहीत, हे त्याचं एक उत्तम उदाहरण. आपल्याला आयुष्य हे असंच आहे. खूप लोकांना वाटतं सगळं मस्त व्हायला पाहिजे, सविताताईंना वाटतं काही प्रॉब्लेम यायला नसायला पाहिजे, ऐकत असल्या तर म्हणणार सारखं माझंच नाव घेतात, परफेक्ट पाहिजे सगळं, मध्येच बंद व्हायला नसायला पाहिजे असं वाटतंय. तर रामाने लंका सोडून अयोध्येला परत आले. ही जी संस्कृती आहे ही संस्कृती प्रत्येकाने आपल्यामध्ये ठेवली पाहिजे. थोडासा प्रामाणिकपणा मस्तपैकी असणारी भारताची ही संस्कृती आहे, या संस्कृतीची जपणूक केली पाहिजे.
म्हणून एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की आपण आपल्या वारसांना काय देत असतो, आपली संपत्ती देत असतो, वैभव देत असतो, जे काही देत असतो ते सगळं देत असतो. आपल्याकडे जे काही आहे त्याचबरोबर आपण आपल्या जी पुढची पिढी आहे या पुढच्या पिढीला वारसाबरोबरच जी संपत्ती, ऐश्वर्य सगळं देत असतो. त्याच्या बरोबरच त्यांना आपली जी भारतीय संस्कृती आहे, भारताचा जो इतिहास आधी घडून गेलेला आहे, हा इतिहास आपण आपल्या लोकांना, आपल्या मुलांना, आपल्या पुढच्या पिढीला देणं खूप गरजेचं आहे. कारण या पुढच्या पिढीला ह्या गोष्टी आपण नाही दिल्या तर भारताबद्दल असणारं प्रेम कमी कमी व्हायला लागतं. आजकाल तुम्ही पाहायला लागलात की भारतातली मुलं जेव्हा परदेशात जातात आणि परदेशातून भारतामध्ये येतात त्यावेळेला त्याच मुलांना लहानाची मोठी जरी झालेली असेल तरी या भारत मातेबद्दल आस्था असत नाहीये. ते फक्त सोशल मीडियावरती व्हायरल करण्यासाठी तितकंच असतं. पण आल्यानंतर परदेशातून ही मुलं आल्यानंतर काय करतात, काय बोलतात, जर असं लक्ष देऊन ठेवा की तिथं एवढं क्लिनलीनेस आहे, तिथं इतकं डिसिप्लिन आहे, तिथं या गोष्टी आहेत, त्या गोष्टी इथं नाहीयेत. इथं का नाहीयेत? कारण आपण ज्या भारत मातेमध्ये राहतो त्या गोष्टी तिथं करण्याऐवजी आपण बाहेरच्या देशांमध्ये जाऊन करत असतो. जर प्रत्येकाने ठरवलं की ही माता आपली आहे आणि या मातेसाठी आपण केलं पाहिजे तर नक्की का नाही बदल होणार? बदल हा नक्की होणार असतो. घर आपण स्वच्छ ठेवत असतो, घराबाहेरचा अंगण स्वच्छ ठेवत असतो, पण ज्या वेळेला आपण प्रवास करत असतो त्यावेळेला रॅपर्स मात्र आपण खिडकीतून अलगदपणे बाहेर टाकून देत असतो. त्यावेळेला आपल्याला लक्षात येत नाही की ज्या देशामध्ये राहतो ते देश सुद्धा स्वच्छ असला पाहिजे, तो देश सुद्धा चांगला असला पाहिजे, हा विचार आपल्या मनामध्ये येत नाहीये. फक्त या 2 दिवसामध्ये फक्त आपल्या मनामध्ये भारताविषयी कृतज्ञता व्यक्त करणं, तो प्रामाणिक, ती देशभक्ती, ही देशभक्ती रोज असली पाहिजे. फक्त देशाबद्दल नाही तर देशातील प्रत्येक व्यक्तीबद्दल आपल्याला आदर आपुलकी असली पाहिजे. म्हणून लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आदर देणं, सन्मान देणं हे खूप महत्वाचं आहे. जी व्यक्ती ज्याच्या पोटी जन्माला येते, जी व्यक्ती मातीला आणि मातेला विसरत नाही ती व्यक्ती नेहमी प्रगती करत असते. म्हणजे काय की ज्या मातेच्या पोटी आपला जन्म झालेला आहे त्या मातेबद्दल आणि ज्या जन्मभूमीमध्ये ज्या मातीमध्ये आपला जन्म झालेला आहे त्या मातीबद्दल आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे. भारतात जगामध्ये इतके देश आहेत पण आपला जन्म कुठं झालेला आहे? आपला जन्म हा भारतामध्ये झालेला आहे. थोडासा विचार करा की आपला जन्म जर पाकिस्तानमध्ये झाला असता, अफगाणिस्तानमध्ये झाला असता तर आपण कुठल्या पद्धतीचं लाईफ जगलो असतो, कुठल्या पद्धतीचं आयुष्य आपण जगलो असतो. तर विचार करा की ही पृथ्वी आहे, या पृथ्वीवरती आपला जन्म होत असताना तो भारतामध्ये झालेला आहे. म्हणून आपण खूप आपल्या आयुष्याबद्दल कृतज्ञ राहिलं पाहिजे की एवढ्या चांगल्या संस्कृतीमध्ये आपला जन्म झालेला आहे. जसा भारत हा कृषी प्रधान देश आहे तसाच हा भारत पूर्णपणे पूर्वीपासून आयुर्वेद, योगा याचा सुद्धा तज्ञ हा भारत आहे. योगाचा म्हणा, अध्यात्माचा म्हणा, कृषीचा म्हणा किंवा आयुर्वेदाचा जन्मभूमी ही भारत भूमी आहे. मग याच्याबद्दल आपण आदर केला पाहिजे. फक्त आदर करून नाही चालणार तर ते फॉलो सुद्धा करता आलं पाहिजे. एकदा स्वामी विवेकानंद जेव्हा शिकागोला त्यांचं व्याख्यान झालं, व्याख्यान झाल्यानंतर रस्त्यावरून जात असताना एक जंटलमॅन व्यक्ती त्यांच्या समोर येते आणि ती स्वामी विवेकानंदांना पाहून हसायला लागते आणि म्हणते की एवढा मोठा यंग तरुण तू आहेस, इतका दिसायला सुंदर आहेस आणि काय हे भगवे वस्त्र घातलेलं आहेस, तू तर जंटलमन सारखं दिसलं पाहिजेस. मग स्वामी विवेकानंद त्या व्यक्तीला विचारतात की जंटलमॅन म्हणजे काय, की जंटलमॅन तुम्ही कशातून ओळखता? तर ती समोरची व्यक्ती जी फॉरेन मध्ये असते ती म्हणते की छानपैकी ज्याचा ड्रेस आहे, ज्याच्या अंगावरती ब्लेझर आहे, कोट आहे, ती व्यक्ती खऱ्या अर्थाने जंटलमॅन असते. त्यावेळेला स्वामी विवेकानंद एक उत्तर देतात. ते उत्तर खरंच खूप महत्वाचं आहे आणि ते उत्तर आपण सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे. त्यावेळेला स्वामी विवेकानंद म्हणतात की आमच्या भारतामध्ये पोशाख कसा आहे माहित नाहीये. त्या पोशाखाच्या आतमध्ये जी व्यक्ती असते त्या व्यक्तीचं जे कॅरेक्टर, चारित्र्य असतं त्या चारित्र्यावरून ती व्यक्ती जंटलमॅन आहे की नाही हे ओळखलं जातं. बाहेरच्या वेशावरून किंवा बाहेरच्या पोशाखावरून व्यक्ती जंटलमॅन नसते, तर त्या पोशाखाच्या आतमध्ये जी व्यक्ती असते त्या व्यक्तीचं जे चारित्र्य असतं ना ते चारित्र्य महत्वाचं असतं आणि हे चारित्र्य पवित्र असलं पाहिजे. म्हणजेच काय
की आपलं चारित्र्य, आपलं जीवन हे पवित्र असलं पाहिजे. म्हणजे काय असलं पाहिजे, तर चंद्राप्रमाणे त्याच्यामध्ये शीतलता असली पाहिजे. चंद्र बघा किती थंड शीतल असतो. सूर्याप्रमाणे तेज असलं पाहिजे. सूर्य किती तेजस्वी असतो, तसं आपलं चारित्र्य हे तेजस्वी असलं पाहिजे. आणि सगळ्यात म्हणजे पाण्याप्रमाणे निर्मळता असली पाहिजे. पाणी इतकं सुंदर निर्मळ असतं, स्वच्छ असतं. पाणी जेव्हा स्वच्छ असतं त्यावेळेला तुम्ही त्याच्यामध्ये वाकून पाहिलात तर तुमचा चेहरा पण दिसतो आणि त्या पाण्याचा तळभाग सुद्धा आपल्याला दिसत असतो. पाणी तुम्ही एका बकेटमध्ये घ्या, स्वच्छ पाणी, आणि वाकून पाहिलात किंवा विहिरीमध्ये वाकून पाहिलात तर त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा दिसता, तुमचा चेहरा पण दिसतो आणि खालचा जी माती असते, ते दगडगोटे असतात, ते दगडगोटे सुद्धा दिसत असतात. तशी आपली प्रतिमा असली पाहिजे, तसं आपलं मन असलं पाहिजे, तसं आपलं जीवन असलं पाहिजे, तसं आपलं चारित्र्य असलं पाहिजे. आणि हे सगळं चांगलं केव्हा असतं, ज्या वेळेला तुमचं शरीर व्यवस्थित असतं आणि त्या शरीरामध्ये वास्तव्य करणारं आपलं हृदय जेव्हा चांगलं असतं. आपण कोणावरती प्रेम असेल किंवा कोण व्यक्ती आवडत असेल तर छानपैकी त्याला आपण हार्टचा शेप करून असं दाखवत असतो. या हार्टचा शेप तुम्ही पाहिलात तर दोन कान जेव्हा एकत्र करताना त्यावेळेला तो हार्टचा शेप येत असतो. म्हणजे कानाचं जर डिझाईन तुम्ही एकत्र केलं तर बरोबर बदाम होत असतं. मग हे शरीराची रचना करत असताना कानाचा आकार हा सेम आपल्या हार्ट सारखा आहे. म्हणजे काय की कानातून जे आतमध्ये जात असतं डोक्यामध्ये, ते डोक्यामध्ये गेल्यानंतर आपलं जे हृदय असतं ते हृदय छानपैकी प्रेमाने, आपुलकीने, विश्वासाने आणि आपलेपणाने भरून येत असतं. म्हणून कानातून ज्या गोष्टी जातात ना त्या खूप महत्वाच्या असतात. आणि कानातून जर चांगल्या गोष्टी आत गेल्या ना, मग हे हृदय आपलं पॉवरफुल, प्रॉपर आणि मस्त होत असतं. मग हे हृदय जर चांगलं असायचं असेल तर रोज डोक्यामध्ये, रोज मनामध्ये आणि रोज पोटामध्ये सुद्धा चांगलं गेलं पाहिजे. तर या सगळ्या चांगल्या गोष्टी होत असतात. कारण कॅरेक्टर, चारित्र्य, म्हणून चारित्र्य कधी बनत नसतं, कधी घडत नसतं. ते घडवायचं असेल ना तर स्वतःला आधी बदलावं लागतं. आणि स्वतःला कधी बदलतो, ज्या वेळेला आपण व्यवस्थित असतो. म्हणून भारतीय संस्कृती ही आयुर्वेद आणि योगाशी रिलेटेड आहे, संबंधित आहे. कारण भारताने पूर्वीपासून जे ऋषी मुनी होऊन गेलेले आहेत त्या ऋषी मुनींनी योगा, आयुर्वेद, मेडिटेशन या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि आता काय झालेलं आहे की भारतातीलच लोकांना याचं महत्व माहित नाहीये. फॉरेनची लोक, परदेशातली लोक भारतामध्ये योगा शिकतात, आयुर्वेद शिकतात, इथं काही दिवसांसाठी मेडिटेशन साठी येत असतात. पण आपण भारतामध्ये राहणारे लोक याच्याकडे मात्र दुर्लक्ष करत असतो. याच्याकडे मात्र दुर्लक्ष करून चालणार नाहीये. ज्या वेळेला या पूर्ण युनिव्हर्स, ब्रह्मांडाची निर्मिती झाली, ब्रह्मांडाची निर्मिती होत असताना या पृथ्वीची रचना झाली. मग हा पृथ्वी ग्रह मला सांगा फक्त 10 फूट जर असं सूर्याजवळ असतात तर काय झालं असतं, तर ही पृथ्वीतली बरेचशे ज्या गोष्टी आहेत त्या जणू खाक झाल्या असत्या. इव्हन आपण सुद्धा खाक झालो असतो. हीच पृथ्वी सूर्यापासून जर 10 फूट लांब असती तर काय झालं असतं, तर भारतातल्या ह्या पृथ्वीवरचं जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर आणखीन मायनस मध्ये गेलं असतं, कमी झालं असतं. बऱ्याच ठिकाणचं पाणी सुद्धा गोठलं असतं. पण बघा या सृष्टीची निर्मिती करत असताना पृथ्वी बरोबर ऍक्च्युअल ज्या जागेवरती पाहिजे त्या जागेवरतीच पृथ्वी आहे. ना थोडी सूर्याच्या बाजूला आहे, ना सूर्यापासून लांब आहे, योग्य अंतरावरती आहे. ही पृथ्वी जी आहे त्या पृथ्वीला प्रदक्षिणा घालणारा चंद्र आहे. जर चंद्रच नसता तर काय झालं असतं सांगा बरं. ग्रॅव्हिटी पृथ्वीवरती नसती. चंद्रामुळं होणारे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी घडल्याच नसत्या. म्हणजेच काय, हे पूर्ण युनिव्हर्स जे आहे हे युनिव्हर्स त्या पृथ्वीची रक्षा करण्यासाठी धडपडत असतं. का धडपडत असतं, कारण इतर कुठल्याही ग्रहावरती आपल्याला जीव दिसणार नाही. पण पृथ्वी हा ग्रह असा आहे की तिथंच जीवांचं अस्तित्व आहे. मग या जीवाचं अस्तित्व, या जीवाचं रक्षण करण्यासाठी पूर्ण ब्रह्मांड काम करत असतं. पण आपण मात्र काय करत असतो, आपण मात्र स्वतःची रक्षा करत असताना कुठंतरी थोडंफार दुर्लक्ष करत असतो. म्हणून फक्त स्वतःचीच रक्षा करायची नाहीये, तर आपल्या बरोबर इतर जीवांची सुद्धा रक्षा करणं खूप महत्वाचं आहे. कारण भारत हा इतका विविधरंगी आहे. अनेक जाती, धर्माचे, पंथाचे लोक
भारतामध्ये आहेत म्हणून भारत महान नाहीये. तर भारतामध्ये महानता कशामध्ये आहे, तर प्रत्येक जीवाचं अस्तित्व आहे आणि प्रत्येक जीवाचं रक्षण केलं पाहिजे, ही भारताची संस्कृती आहे. म्हणजेच काय की जगा आणि जगू द्या, याच्यामुळे भारत हा श्रेष्ठ ठरलेला आहे. इतके देश आहेत, पण संस्कृती कुठली उच्च आहे, भारताची आहे. कारण तर स्वतः बरोबरच इतरांचा सुद्धा विचार केला जातो. म्हणून या भारत मातेबद्दल आणि ज्या ठिकाणी आपला जन्म होतो त्या मातेबद्दल आपण खूप कृतज्ञ राहिलं पाहिजे. कारण एवढ्या सुंदर विश्वामध्ये, एवढ्या सुंदर सृष्टीमध्ये आपला हा जन्म झालेला आहे. त्यामुळे प्रत्येकाने चांगला संकल्प आपण आपल्या आयुष्यामध्ये केला पाहिजे. म्हणजे चट्टान जे पर्वत असतं त्याच्यापेक्षा बलवान असतो ते लोखंड असतं. कारण चट्टानाला सुद्धा फोडण्याची ताकद त्या लोखंडामध्ये असते. लोखंडापेक्षा बलवान ही अग्नी असते, कारण त्या लोखंडाला पिघळण्याचं काम कोण करत असतं, अग्नी करत असतो. अग्नीपेक्षाही बलवान वायू असतो, कारण त्या अग्नीला विझवण्याचं काम हे वायू करत असतो. आणि वायूपेक्षाही महान बलवान हा आपला संकल्प असतो. मग आपण सुद्धा चांगले संकल्प केले पाहिजे, या भारत मातेबद्दल समर्पणाची भावना ठेवली पाहिजे आणि चांगल्या संकल्पाबरोबर आपण हा प्रजासत्ताक दिन जो आहे तो दिन साजरा करायचा आहे. आणि तो संकल्प कुठला असला पाहिजे की शेवटच्या क्षणापर्यंत जिच्या पोटी आपण जन्माला आलो ती माता, आणि ज्या जन्मभूमीमध्ये राहतो, ज्या मातीमध्ये राहतो, ती जन्मभूमी, ती भारतभूमी, याच्याबद्दल नेहमी सतत मी कृतज्ञ राहीन आणि याच्याबद्दल धन्यवाद मानेन की त्या मातेचं आणि या मातीचं दोघांबद्दल मी सतत कृतज्ञता व्यक्त करत राहीन, आदर करत राहीन, सन्मान करत राहीन, असा प्रत्येकाने संकल्प केला पाहिजे. आणि म्हणूनच भारताचे पहिले जे राष्ट्रपती आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची एकच छोटीशी गोष्ट सांगते आणि थांबते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद सकाळी उठल्यानंतर रोज पूजा करायचे. पूजा करत असताना त्या पूजेच्या थालीमध्ये सगळ्या गोष्टी असायच्या आणि त्याच्यामध्ये माती सुद्धा होती. आणि ती माती पाहून एका परदेशातल्या व्यक्तींनी विचारलं की ही पूजेची थाली चांदीची आहे, त्याच्यामध्ये इतके चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत, पवित्र शुद्ध आहेत, आणि त्याच्यामध्ये ही क्षुल्लक माती का ठेवलेली आहे. त्यावेळेला आपले भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणतात की ज्या मातीमध्ये मी वाढलो, खेळलो, ज्या मातीमध्ये मी लहानाचा मोठा झालो, ज्या मातीच्या सुगंधाने माझा रोजचा दिवस छानपैकी जात असतो, त्या मातीचं स्मरण ठेवण्यासाठी आणि त्या मातीची पूजा करण्यासाठी ती माती मी पूजेच्या थालीमध्ये ठेवतो आणि त्याचाच तिलक माझ्या कपाळाला लावत असतो. मग असंच आपण सुद्धा राहिलं पाहिजे. सकाळी उठल्यानंतर या मातीला एकदा का होईना प्रणाम केला पाहिजे आणि ज्या मातेच्या पोटी आपला जन्म झालेला आहे त्या मातेला सुद्धा आपण प्रणाम केला पाहिजे. कारण या दोन गोष्टींमुळे, या दोन बाबींमुळे आपलं अस्तित्व या जगावरती, या पृथ्वीवरती आहे आणि हे अस्तित्व असंच पुढे चालत राहणार आहे. आणि नक्कीच आपण या सगळ्या गोष्टी केलो तर खऱ्या अर्थाने हे वर्षभरामध्ये जे दोन असतात, स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन, याचं खऱ्या अर्थानं आपण छानपैकी सेलिब्रेट केलो. फक्त सुट्टीचा दिवस, फक्त मस्तपैकी गोडधोड जिलेबी खायची, पण ही जिलेबी खात असताना त्याची कृतज्ञता, त्याची समर्पकता, त्याचा सन्मान त्या संस्कृतीचा, त्या देशाचा, त्या मातीचा करणं खूप महत्वाचं आहे. आणि ज्या वेळेला या सगळ्या गोष्टी करू ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं तुम्ही भारत मातेला स्वतःकडून काहीतरी दिल्याची भावना आपल्यामध्ये निर्माण होते. रोज भारत मातेला आपण काहीतरी दिलं पाहिजे, या भारत मातेचं आपण रक्षण केलं पाहिजे. आणि म्हणून प्रत्येकाचं रक्षण करणं, प्रत्येकाला चांगल्या गोष्टी देत राहणं हे खूप महत्वाचं आहे. मी मगाशीच म्हटलं की आपल्या शरीराची रचना आणि भारताचा नकाशा दोन्ही गोष्टी सेम आहेत, पण हे देत असताना आपण काहीतरी देत राहिलं पाहिजे. आणि म्हणूनच जगायचं असं की कुणाला त्रास झाला नसला पाहिजे, जगायचं असं की कुणाला त्रास झाला नसला पाहिजे, वागायचं असं की कुणी आपला नाद केला नसला पाहिजे, वागायचं असं की कुणी आपला नाद केला नसला पाहिजे. मग आपलं आयुष्य इतकं सुंदर झालं पाहिजे की ज्याच्यातून दुसऱ्यांना त्रास होऊ नये आणि बोलणं, वागणं, चालणं, आचरण इतकं उच्च असलं पाहिजे. कुणीही आपल्या नादाला लागलं नसलं पाहिजे, कुणी आपला नाद केला नसला पाहिजे,
उलट सगळेजण आपल्या सोबत राहिले पाहिजेत अशा पद्धतीने आपण जीवन जगलो की नक्कीच आपलं आयुष्य खूप छान होतं. फक्त जगायचं म्हणून जगायचं नसतं तर काहीतरी करून दाखवायचं असतं. पण काहीतरी करून दाखवत असताना चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि शतायुषीच्या माध्यमातून आपण हेच करत असतो. इतरांना चांगलं आरोग्य देणं, इतरांना चांगले विचार देणं, इतरांना मस्तपैकी दिवसाची सुरुवात करणं, या सगळ्या गोष्टी शतायुषीच्या माध्यमातून होत असतात. त्यामुळे आज संकल्प करा की कुणाला ना कुणाला तरी कुणाचं तरी दुखणं कमी करेन, कुणाला तरी मदत करेन आणि या शतायुषीचा एक पार्ट बनेन, असा मस्तपैकी संकल्प करूया आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त. इथंच थांबते. धन्यवाद. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण अर्चिताताईंसाठी. मस्तपैकी जिलेबी खाताना विचार करा आज काय काय खाणार आहे ते. हे खाताना पहिल्यांदा विचार करायचा, आज माझ्याकडनं खरंच काही चांगलं झालं का. आणि नुसताच आज देशभक्तीपर गीत भारी. सकाळचा वर्कआउटचं बॅच तर एवढी पॉवरफुल झाली की सुमित सरांनी गाणी पण आजची ह्याची आपल्या आरोग्याच्या रेडिओची गाणी पण लई क्लास लावली. भारी वाटतं. तेवढ्या त्याच दिवसापुरतं नाहीये, आज लावला खूप भारी. पण हे भारी वाटतं, पण खरंच ना त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, त्या गोष्टी करायला पाहिजे. आपण आपलाच विचार नाही करायला पाहिजे. खूप मोठा विचार आहे या निसर्गाचा, या आपण जिथे राहतो त्याचा. विहाराचं व्याख्यान ज्या वेळेला होईल त्यावेळेला त्याही गोष्टी त्याच्यामध्ये असतील की का कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. आपण या समाजात राहतो, समाजाप्रतीची कृतज्ञता पण आपण व्यक्त करायला पाहिजे. खूप लोकांना मदत करू. आज संकल्प करा, एक काय आज मिष्टान्न खाणार आहात ते खाताना पहिल्यांदा विचार